श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जी रविवारी पुत्रदा एकादशी आलेली आहे, या एकादशी संदर्भात सर्व काही माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो तुम्ही स्किप न करता संपूर्ण पहा। तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। रविवार 21 जानेवारी 2024 या दिवशी पुत्रदा एकादशी आलेली आहे। ही वर्षातील पहिली एकादश आहे। विशेष अशी एकादश आलेली आहे कारण 2024 मधील ही पहिली एकादश आहे। पुत्रदा एकादशी म्हणजे काय? संतान पुत्र देणारी एकादश म्हणून ही पुत्रदा एकादशी ही ओळखली जाते। या दिवशी आपण विशेष अशा सेवा करू शकतो। त्या म्हणजे उद्या ज्यांना शक्य असेल त्यांनी विष्णू सहस्त्र नामावली आहे त्याचे पठण करावे। त्याचबरोबर विष्णू सहस्त्र नाम 1000 नाम आहे त्याचंही पठण करावे। त्याचबरोबर विष्णूंचा गायत्री मंत्र आहे त्याचं एक माळ कमीत कमी एक माळ तरी करावे। आणि ज्यांना खरंच जास्त प्रमाणात असं सेवा करायची असेल त्यांनी 11 माळी जप केला तरी चालेल। त्याचबरोबर आपण गीतेचा जो 15वा अध्याय दिलेला आहे त्याचंही आपण या दिवशी पठण करू शकतो। जरी तुम्हाला ह्या सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही दुसरी एक प्रभावी सेवा आहे ती करू शकतात। ती म्हणजे कोणती? की विष्णूंचा जो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जो हा मंत्र आहे त्याचं आपल्याला एक माळ आहे ती माळ आहे तो जप करायचा आहे। पण ही जी माळ आहे ती जप करताना आपण भगवान विष्णूंना तुळशीपत्र आहे ते व्हायचं आहे। त्याचबरोबर जर तुळशीपत्र नाही जमलं तरी तुम्ही तांदूळ एक एक तांदूळ घेऊनही असं वाहू शकता। आणि हे जे तुळशीपत्र आणि जे तांदूळ आहेत ते आपण दुसऱ्या दिवशी आपण ते चहामध्ये तुळशीपत्र टाकून आणि जे तांदूळ आहेत त्यापासून आपण जो भात आहे तो बनवून आपण ते खाऊ शकतो। जेणेकरून त्यांचा आशीर्वाद म्हणून आपल्याला आपण हे करू शकतो। त्यांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल। भगवान विष्णूंची सेवा ही फक्त आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीच नसते करायची। का तर आपल्या हातून जे काही कर्म घडलेले असतात किंवा आपलं जे मागील जन्माचे काही भोग आपण म्हणू शकतो किंवा जे काही कर्म असतं ते कमी व्हावं, जे काही दोष असतील आपल्या कुंडलीमध्ये हे सर्व काही दोष कमी व्हावेत म्हणून ही आपण भगवान विष्णूंची सेवा करायची असते। जेणेकरून आपलं जीवन आहे ते खूप सुखीमय आणि आनंदीमय होण्यासाठी आपल्याला नक्कीच या भगवान विष्णूंची सेवा केल्याने फायदा होतो। म्हणून आपण ह्या सेवा कराव्यात। त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी ज्यांना खूप वर्ष खूप कालावधी झालं पण संतान नाही त्यांनी मग कोणत्या सेवा कराव्यात? संतान प्राप्तीसाठी आपण विशेष अशा काही सेवा या दिवसापासून आहेत, पुत्रदा एकादशीपासून आपल्याला त्या करायच्या आहेत। त्या म्हणजे तर आपण कोणत्या सेवा करू शकतो? त्या म्हणजे अशा आहेत की आपण प्रत्येक महिन्यातून जी येणाऱ्या ज्या 2 एकादशी असतात त्या एकादशीला ज्या महिलेला बाळ व्हावं अशी इच्छा आहे आणि पण ते बाळ होत नाही काही कारणास्तव, कोणतेही आपले प्रॉब्लेम असू शकतात, त्या महिलेंनी नक्कीच ही सेवा करावी। तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल आणि नक्कीच फायदा होईल। ही सेवा तुम्ही सर्वांनी करून पहा। तर आपल्याला ती सेवा कोणती करायची आहे? ती सेवा अशी आहे की प्रत्येक एकादशीला जे आपले बाळकृष्णांची जी मूर्ती आहे किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची जरी मूर्ती असेल तरी त्याच्यावरतीही तुम्ही रोज प्रत्येक एकादशीला 16 वेळा पुरुष सूक्त आहे ते बोलायचं आहे आणि 16व्या वेळी ही फलश्रुती म्हणायची आहे। म्हणजे आपण 16 वेळा पुरुष सूक्त बोलायचं आणि फक्त एकदाच फलश्रुती आहे ती म्हणायची आहे। आणि हा अभिषेक आहे तो पाण्याने घालायचा आहे। अभिषेक करत करत बोलायचं आहे हे। आणि हे जे पाणी जे आहे जे तीर्थ आहे ते नवरा बायको दोघांनीही ते तीर्थ आहे ते प्राशन करायचं आहे। पण ते प्राशन करण्याच्या अगोदर ते भगवान स्वामी आणि श्रीकृष्णाला विनंती करायची आहे की आपली जी इच्छा आहे बाळ होण्यासंदर्भाची ती इच्छा आहे ती त्यांच्यासमोर बोलून दाखवायची आणि हे जे तीर्थ आहे ते प्राशन करायचं। त्याचबरोबर आपण तिथून पुढे रोज आपण नित्यसेवेमध्ये जे
गोपाळ मंत्र जो दिलेला आहे, संतान गोपाळ मंत्र, तो 108 वेळा म्हणजेच रोज एक माळ आहे ती आपल्याला जप करायचा आहे. ज्यांना अभिषेक करताना किंवा हा जो मंत्र आहे तो मी तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ सांगितलेला आहे. पण तुम्ही हा मंत्र आहे तो अभिषेक करतानाही बोलू शकता. आणि जर गाईचं दूध मिळालं तर तुम्ही त्या गाईच्या दुधाने आहे तो अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णांना. आणि हे जे दूध आहे ते दोघांनी प्राशन करायचं आहे. ही सेवा आपल्याला जोपर्यंत आपल्याला फलश्रुती म्हणजे मिळत नाही, आपल्याला संतान प्राप्ती होत नाही, तोपर्यंत ही सेवा चालू ठेवायची आहे. नक्कीच आपल्याला संतान प्राप्ती होईल. ही सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे भगवान विष्णूंची. तुम्ही सर्वांनीही, ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनीही नक्कीच करून पहा. या भागवत एकादशी दिवशी ज्यांना कोणाला पितृदोष असेल किंवा पितृदोष जरी नसेल पण तो तुम्हाला लागू नये म्हणून आपल्याला श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे 700 श्लोकी, त्याचं आपल्याला एक पारायण आहे ते या दिवशी करायचं आहे. त्याचबरोबर सुलभ भागवत ग्रंथ पारायण हेही आपल्याला या दिवशी जर शक्य असेल तुम्हाला करणं तर नक्कीच याचं करा. कारण हे जे सुलभ भागवत ग्रंथ आहे याचे जर आपण पठण केले किंवा पारायण जर केले तर जन्मांतरीचे दोष आहेत ते नाहीसे होतात आणि पितरांचा आहे तो आपल्याला आशीर्वाद मिळतो. म्हणून आपण ही सेवा नक्कीच या दिवशी करावी. ह्या ज्या सर्व सेवा आहेत ह्या आपल्याला उद्याची जी पुत्रदा एकादशी आहे या दिवशी आपल्याला सर्व सेवा करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरामधील असलेल्या ज्या अडचणी आहेत पितृदोषामुळे होणाऱ्या किंवा कोणाला संतान प्राप्ती नसेल आणि आपल्या घरामध्ये कटकट काही प्रॉब्लेम अडचणी असतील, ह्या दूर करण्यासाठी आपल्याला नक्कीच ह्या सर्व सेवा कराव्यात. तुम्ही ह्या सर्व सेवा करून पहा. नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे अनुभव येईल. कारण भगवान विष्णूंची सेवा केल्याने खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला फरक आहे तो जाणवतो आणि आपल्या जो आर्थिक प्रॉब्लेम आहे तोही दूर होतो. का तर भगवान विष्णूंची सेवा केल्याने लक्ष्मी माता ही प्रसन्न होते आणि आपल्याला ती शुभ आशीर्वाद देते. आणि लक्ष्मी माता जिथे भगवान विष्णूंची सेवा असते तिथे तीचंही वास्तव्य असते. कारण जिथे भगवान विष्णू आहेत तिथे लक्ष्मी माताही आहे. म्हणून ह्या उद्याची एकादश आहे ती खास एकादश आहे. तुम्ही सर्वांनी नक्कीच ह्या सेवा कराव्यात. मी ही सर्व सांगितलेली माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.